हॅलो नमस्कार, सोनम बुटीक लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। तर बऱ्याच ताईंना कटोरी ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम असतो, कटोरी चपटी येते किंवा कटोरी उभी येते। तर परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं, कटोरी कशी काढायची, आज पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेली आहे। तर तुम्हाला देखील कटोरी ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता। आणखी एक इथे गोष्ट सांगायची म्हणजे माझं आणखी एक चॅनल आहे सोनम फॅन्सी ब्लाऊज म्हणून, आणि त्या चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ घेऊन मी शिवण क्लास शिकवत आहे। तर तुमची इच्छा असेल शिवण क्लास करायची तर तुम्ही लाईव्हला जॉईन करू शकता। चॅनलचं नाव आहे सोनम फॅन्सी ब्लाऊज। रोज 2 वाजता मी लाईव्ह येत असते आणि 1 तासाचा आपला क्लास असतो। तर तुम्हाला इच्छा असेल लाईव्ह क्लास शिकण्याची तर तुम्ही लाईव्हला जॉईन करू शकता। आणि हा कोर्स पूर्णपणे फ्री आहे, याचे कुठलेही चार्जेस वगैरे नाही, पूर्णपणे हा कोर्स फ्री आहे। तुम्ही कधीही हा लाईव्ह जॉईन करू शकता। त्यासोबतच मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला सुरुवातीपासून शिवण क्लास शिकता येईल, म्हणजे एकदम पहिल्या दिवसापासून तुम्हाला क्लास जॉईन करता येईल। त्यासाठी तुम्ही जर करायचं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा, म्हणजे रोज मी जेव्हा लाईव्ह येईल किंवा माझा एखादा व्हिडिओ येईल तो तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल। आणि हे माझं सेकंड चॅनल आहे, तर या चॅनलवरती सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ येतील, त्यासोबतच काही डेली रुटीनचे पण व्हिडिओ येतील। तर तुम्ही माझ्या त्या चॅनलला म्हणजे सोनम फॅन्सी ब्लाऊज या चॅनलला खूप छान सपोर्ट केला, सगळ्यांचं मनापासून आभार। तसाच सपोर्ट तुम्ही ह्या चॅनलला पण करा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे। तर मला लाईव्हमध्ये बायकांच्या मुलींच्या कमेंट असतात की ताई कटोरी ब्लाऊजची दाखवा किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग दाखवा। तर त्यांच्या कमेंटनुसार मी ते व्हिडिओ बनवत असते, म्हणजे जेणेकरून लाईव्हमध्ये मला त्यांना व्यवस्थित शिकवता येईल आणि त्यांना काही अडचण असेल किंवा एखादं माप समजलं नसेल तर त्या कमेंटद्वारे मला लाईव्हमध्ये तेव्हाच ते माप क्लिअर करून घेतात किंवा त्यांच्या शंका विचारू शकतात, म्हणून मी तो लाईव्ह क्लास घेतलेला आहे। तर त्यांच्या जशा कमेंट येतात त्यानुसार मी ते व्हिडिओ बनवत असते आणि तेच व्हिडिओ मी इकडं पण टाकत असते। पण इकडे कसं व्हिडिओ बनवून मी टाकते आणि तिकडे मी लाईव्ह सांगत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग शिकणार आहोत। तर कटोरी ब्लाऊजमध्ये 28 ते 48 साईजपर्यंत सर्व साईजच्या कटोरी आपण या चॅनलवरती शिकणार आहोत। तर डेलीचा एक व्हिडिओ येत जाईल। तुम्हाला जर कुठल्या साईजची कटिंग बघायची असेल तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, आपण त्या साईजची कटिंग तुम्हाला व्हिडिओ बनवून येत जाईल। त्यासोबतच क्लासमध्ये तुम्हाला पाठीमागच्या गळ्यांच्या डिझाईन आणि स्लीव्ज डिझाईन यासुद्धा शिकवल्या जातील। त्यानंतर ब्लाऊजचा पूर्ण कोर्स झाल्यानंतर तुम्हाला ड्रेसचा पण क्लास घेतला जाईल आणि तो पूर्णपणे फ्री आहे। तर या फ्री क्लासचा पूर्णपणे फायदा घ्या, तुमच्या मैत्रिणींना पण ती लिंक शेअर करा आणि या चॅनलची पण लिंक शेअर करा। हे दोन्ही पण माझेच चॅनल आहे आणि दोन्ही चॅनलवरती हा शिवण क्लास शिकवला जाणार आहे। फक्त या चॅनल नवीन असल्यामुळे शिवण क्लास थोडासा नंतर सुरू होणार आहे, पण जे माझं आधीचं चॅनल आहे तर त्या चॅनलवर तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता। दुपारी 2 वाजता लाईव्ह असतं। चॅनलचं नाव आहे सोनम फॅन्सी ब्लाऊज। या चॅनलवर संपूर्ण शिवण क्लास हा फ्री सुरू आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा इथे मी अगोदर पेपर कटिंग करून दाखवणार आणि मग त्यानंतर ब्लाऊज पीसला कटिंग करून दाखवणार। तर या व्हिडिओचे 2 पार्ट्स होतील, एक कटिंगचा आणि एक स्टिचिंगचा। तर अगोदर आपण कटिंग बघूया। तर इथे बघा मी एक हा पेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर हे ब्लाऊजवर मापं घेतलेली आहे। तर अगोदर मी मापं समजावून सांगते, त्यानंतर आपण कटिंगला सुरुवात करूया। तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, मागचा गळा आहे 10 इंच, समोरचा गळा आहे 6.5 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच, मोंडा आहे 6 इंच, छातीचा चौथा भाग 9 इंच। 36 साईजचं ब्लाऊज आहे तर चौथा भाग 9 इंच येतो। त्यानंतर कंबर घेरा आहे 8 इंच, बाहीची उंची आहे 5 इंच आणि बाही फिटिंग आहे 6.5 इंच आणि कटोरी आपण इथे टाकणार 6 इंच। तर हे पूर्ण 36 साईजचे माप आहेत। तर आता मी मेजरमेंट करून पेपरवर माप टाकून घेते। तर इथे बघा माप समोर ठेवल्यानंतर सिंगल पेपर तुम्ही घ्यायचा आहे, तुम्ही न्यूजपेपर पण यूज करू शकता।
तर इथे बघा, आता सगळ्यात अगोदर ब्लाऊजची पूर्ण उंची टाकून घ्यायची. तर इथे ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 आहे. तर मग मी इथे 13.5 आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. तर टोटल माप इथे किती टाकायचं, मग 14.5 इंच. ठीक आहे, इथपर्यंत 14.5 म्हणजे खालच्या बाजूने या बाजूने अर्धा इंच आणि या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये कपडा गेला की मग शिवून बरोबर 13.5 इंच येतं. तर इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं. तर शोल्डर आपलं 5.5 इंच आहे. तर बघा, शोल्डर 5.5 इंच टाकून घ्यायचं. हे बघा, 5.5 इंच शोल्डर टाकलं. त्यानंतर काय करायचं, गळा रुंदी इथे टाकून घ्यायची. तर इथे 2.5 इंच गळा रुंदी घेते. त्यानंतर समोरच्या गळ्याची उंची टाकून घ्यायची. तर इथे समोरचा गळा बघा 6.5 इंच आहे. तर इथे 6.5 इंचावर खून करून घ्यायची आणि बॉक्स बनवून घ्यायचा. हे बघा, बॉक्स बनवून घेतला गळ्याचा. त्यानंतर काय करायचं, मोंढ्याची जी उंची आहे तर मोंढ्याचं माप टाकून घ्यायचं. तर मोंढा इथे 6 इंच आहे. 36 साईजला आपण 6 इंच मोंढा घेतला आहे. तर मोंढ्याची सरळ लाईन आखून घ्यायची बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर इथे पण चेक करा, जेवढं आपण वरती शोल्डरला 5.5 इंच माप घेतलं ते माप बरोबर आहे का. ही लाईन मागे पुढे व्हायला नको, म्हणून इथे परत एकदा माप मोजून घेतलं. 6 इंचावर खून करून घेतली. त्यानंतर छातीचं माप टाकून घ्यायचं. तर छाती घेर किती आहे, 9 इंच. 36चा चौथा भाग. तर इथे 9 इंचावर खून करून घ्या. आणि ही जी लाईन आहे ती मुंड्याला इथपर्यंत बॉक्स बनवून घ्यायचं. मुंड्यापर्यंत ती लाईन आखून घ्यायची. आता इथं बघा, 9 इंच आपण छातीचं माप टाकलं. आता त्यापुढे 2 इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं. शिवून आपल्याला 9 इंच पाहिजे आणि हे 2 इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलं. तर टोटल माप इथे 11 इंच आलं छातीचं. त्यानंतर बघा, कमरेचं माप घ्यायचं. तर कंबर घेर किती आहे, 8 इंच. तर खालच्या बाजूने इथे कंबर घेर टाकून घ्यायचं. हे बघा, 8 इंच कंबर घेर. त्यानंतर पाठीमागच्या टक्स टाकतो आपण, त्यासाठी 1 इंच. आणि वरती इथे जेवढी शिलाई मार्जिन आपण वाढवली तेवढी शिलाई मार्जिन या साईडने वाढवायची, म्हणजे इथे 2 इंच. ठीक आहे, तर खाली आपण टोटल माप 3 इंच वाढवलं. त्यानंतर या फिटिंगच्या लाईन आखून दाखवते, म्हणजे व्यवस्थित लक्षात बसेल. तुम्ही पट्टीचा यूज करायचा आणि या लाईन एकदम सरळ आखून घ्यायच्या. हे बघा, अशा पद्धतीने फिटिंगच्या लाईन आखल्यानंतर आता मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. तर मोंढ्यामध्ये तिरकं इथे 1.5 इंच घ्यायचं. हा आपण सुरुवातीला पाठीमागचा भाग काढतोय. त्यानंतर बघा, इथं मोंढ्याचा तिरका आकार घेतल्यानंतर मोंढ्याला आकार कुठून द्यायचा हे बऱ्याच जणींच्या लक्षात येत नाही. त्यासाठी काय करायचं, जेवढा मोंढा असेल तेवढं माप मोजून घ्या आणि त्यानंतर त्याला हाफ करा, त्याचा मध्य काढा. तर टेप असा फोल्ड करून त्याचा मध्य बरोबर निघतो. आता हा पॉईंट मध्यावर आल्यानंतर इथून तुम्ही मोंढ्याला आकार द्यायला सुरुवात करायची. तर ते कसं बघा, हे बघा, इथपर्यंत जिथपर्यंत आपण फिटिंगच्या लाईन आखलेल्या आहेत तिथपर्यंत तुम्ही मोंढ्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. एकदम सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीने मोंढ्याला आकार दिला तर आकार चुकत पण नाही. त्यानंतर गळ्याचा आकार द्यायचा. तर इथे बघा, मी सुरुवातीला छोटा गळा आखून घेतला आहे. आपण हा गळा नंतर खोलून घेणार आहोत. तर पाठीमागच्या गळ्याची उंची टाकून घ्यायची. मागचा गळा आहे 10 इंच. पण हा गळा आत्ताच मी कट करणार नाही, जेव्हा आपण समोरचा भाग कट करू तेव्हा हा गळा कट करायचा. फक्त मी इथे उंचीचं माप टाकून घेतलं.
बाकी आता पाठीमागच्या पॅटर्नची मार्किंग झालेली आहे. आता हे पॅटर्न कट करून घ्यायचं. पॅटर्न कट करण्या अगोदर पाठीमागच्या टक्सची माहिती इथे देते. तर बघा, शोल्डरच्या मधोमध टेप ठेवायचा आणि इथे तुम्हाला 4-4.5 इंचाचा टक्स घ्यायचा. हे बघा, हा 4-4.5 इंचाचा पाठीमागचा टक्स घ्यायचा. जे माप आपण 1 इंचाने वाढवलेलं आहे बघा, ते या टक्ससाठी. हे जे 1 इंच माप आपण इथे वाढवलं ते या टक्ससाठी वाढवलेलं आहे. हे बघा, हा पाठीमागचा टक्स. त्यानंतर हे पॅटर्न कट करून घ्यायचं. तर इथे बघा, पाठीमागचं पॅटर्न मी पूर्ण कट करून घेतलं. आता पुढची बाजू बघूया. तर त्यासाठी दुसरा पेपर मी इथे घेते. हे बघा, दुसरा सिंगल पेपर मी इथे घेतला आणि हा जो पॅटर्न आहे तो आहे तसा मी इथे ठेवून घेतला. फक्त काय करायचं, समोरच्या बाजूने अर्धा इंच पेपर सोडून मग हा पॅटर्न ठेवायचा आणि आहे तसा आखून घ्यायचा. तर इथे बघा, मी पूर्ण पेपरची इथे मार्किंग करून घेतली आणि समोरच्या बाजूने बघा, हा अर्धा इंच एक्स्ट्रा पेपर ठेवून हा पॅटर्न मी ठेवला. त्यानंतर हे पॅटर्न जसं आहे तसं मी आखून घेतलं. आता हे पॅटर्न मी बाजूला ठेवते. हे बघा, पूर्ण मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता समोरच्या गळ्याचं माप टाकूया. तर बघा, समोरचा गळा आहे 6.5 इंच. तर मी इथे 6.5 इंच माप टाकून घेते अगोदर. तर गळारुंदी आपण घेऊया. जेवढी मागच्या बाजूने घेतली तेवढीच गळारुंदी इथे घ्यायची. तर 2.5 इंच गळारुंदी घेतली. त्यानंतर 6.5 इंच समोरच्या गळ्याचं माप आहे ते टाकून घेतलं. एक बॉक्स बनवून घ्यायचा. ठीक आहे, बॉक्स बनवला. त्यानंतर मुंड्याचाही बॉक्स बनवायचा. तर आपण मुंडा कितीचा घेतला होता, 6 इंच. हे बघा, कारण समोरचा भाग हा पाठीमागच्या भागापेक्षा खोल असतो अर्धा इंचाने, म्हणून परत एकदा मुंड्याचा बॉक्स बनवून मग मुंड्याला आकार द्यायचं, खोलून घ्यायचं अर्धा इंचाने. तर इथे बघा, सुरुवातीला मी गळ्याला आकार देऊन घेते. हे बघा, तिरकं अर्धा इंच घ्यायचं. गळ्याला आकार देऊन घेतला. आता मोंढ्यामध्ये अर्धा इंचाने खोलून घ्यायचं. तर मागच्या मोंढ्याला आपण 1.5 इंच तिरकं घेतलं होतं. समोरच्या मोंढ्याला आपण इथे घेणार 1 इंच आणि मग मोंढ्याला आकार देऊन घेणार. म्हणजे इथे बरोबर अर्धा इंचाचा गॅप पडतो. हे बघा, मोंढ्याला आकार देऊन घेतला. आता त्यानंतर क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं. तर इथे क्रॉसपट्टी आपण इथे घेणार 3 इंच. हे बघा, 3 इंच इथे क्रॉसपट्टी घेतली. त्यानंतर या बाजूने घ्यायची 2.5 इंच. ठीक आहे, त्या अगोदर आपण जे फिटिंगच्या 2 लाईन आखून घेतल्या होत्या ते आखून घेते, म्हणजे समजायला सोपं जातं. आपण एक्स्ट्रा माप जे घेतलं होतं 2 इंच मागच्या बाजूला, त्याच लाईन मी इथे आखून घेतल्या बघा. आता काय करायचं, इथे 3 इंच, इथे 2.5 इंच माप घेतलं आपण. त्यानंतर एकदा 2.5 इंचावर सरळ लाईन आखून घ्या. क्रॉसपट्टीला आकार देण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे बघा. हे बघा, सरळ लाईन आखून घेतली. त्यानंतर हा जो अर्धा इंच आहे याला या पद्धतीने आकार द्या. थोडंसं डार्क करते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉसपट्टीला आकार द्यायला एकदम सोपं जातं. आणि त्यानंतर थोडंसं गोल घेऊन मग या लाईनला तुम्हाला क्रॉसपट्टी जॉईन करायची आहे. तर इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण कटोरीचं माप घेऊया. तर इथे 36 साईजला मी 6 इंच कटोरी टाकणार आहे. तर इथं बघा, 6 इंच जेव्हा मी माप टाकणार आहे तर एक्स्ट्रा जे अर्धा इंच घेतलेलं आहे ते सोडून मी इथे 6 इंच टाकलं आहे.
हे बघा, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर मधोमध परत एकदा 6 इंचावर खूण करा. ठीक आहे. त्यानंतर इथून मुंड्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे 2.5 इंच तिरकं माप. मुंड्यातून तुम्हाला तिरकं घ्यायचं 2.5 इंच. आणि इथं जो गळा आहे तर गळ्यातून पण तिरकं मोजायचं 2.5 इंच. मी जसा टेप ठेवला आहे त्या पद्धतीने टेप ठेवून तिरकं माप मोजायचं. आणि इथं बघू शकता जे पॉईंट आले आपले ते एकदम गोलाकारमध्ये आले आणि त्याच पॉईंटला जोडून तुम्हाला कटोरीला आकार द्यायचा. तर गळ्यामध्ये तिरकं आणि मुंड्यामध्ये तिरकं 2.5 इंच घेतलं आणि 6 इंच मी कटोरीचं माप टाकले. तर ब्लाऊजवर मापं कशी घ्यायची याचा व्हिडिओही लवकर येईल. माझ्या अगोदरच्या चॅनलवरती लाईव्ह क्लासमध्ये मी शिकवलेला आहे. तर आपण या चॅनलवरती पण तो क्लास घेऊया, म्हणजे तो व्हिडिओ लवकरच येईल. तर इथे बघा, हे जे पॉईंट जोडून घेतले एकदम कटोरीचा गोलाकार शेप येतो बघा. आणि कटोरी जास्त उभी पण येत नाही आणि चपटी पण येत नाही, एकदम ॲक्युरेट कटोरी इथे येते. तर इथपर्यंत मापं लक्षात आली. आता मी ही मापं लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठं किती माप मी घेतलेलं आहे. तर इथे बघा, आपण गळारुंदी घेतली 2.5 इंच. त्यानंतर इथे आपण गळारुंदी 2.5 इंच घेतलं. पूर्ण टोटल शोल्डर आपण किती घेतलं 5.5 इंच आणि गळारुंदी त्यामध्ये टाकली आपण 2.5 इंच. मग इथे राहिलेलं माप जे आहे ते 3 इंच. ठीक आहे. मुंडा आपण घेतला 6 इंच. गळ्याची उंची आहे ही तुमच्या आवडीनुसार, गळ्यावर जी समजा ब्लाऊजवर जी उंची असेल ती उंची तुम्हाला इथे घ्यायची. तर इथे गळ्याची उंची आहे 6.5 इंच. त्यानंतर इथे आपण तिरकं माप घेतलं 1 इंच. ठीक आहे. इथे तिरकं 1 इंच घेतलं आणि या दोन्हीचा जो गॅप आहे इथून आपण तिरकं जे घेतलं ते आहे 2.5 इंच. ठीक आहे. किती घेतलं आपण तिरकं इथे 2.5 इंच. इथून तिरकं माप घेतलं आपण 2.5 इंच. तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. कटोरी घेतली आपण 6 इंच. ठीक आहे. कटोरी आपण इथे 6 इंच घेतली आणि हे ब्लाऊज 36 साईज आहे. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. छातीची फिटिंग आपण घेतली होती 9 इंच आणि प्लस त्यामध्ये आपण इथे 2 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर ही जी क्रॉसपट्टी आहे ही आपण घेतली इथे 3 इंच आणि इकडून आपण घेतली 2.5 इंच. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आणि खालच्या बाजूने आपण 3 इंच माप वाढवलेलं आहे. तर कंबरचं माप होतं 8 इंच आणि प्लस आपण इथे 3 इंच खाली वाढवलेलं आहे. तर बघा, मी सगळे मापं इथे लिहून दाखवलेली आहे. जर तुमच्या लक्षात आली नाही तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा हाच व्हिडिओ डबल बघू शकता म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर आणि हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवलं हे हुक बटन पट्टीमध्ये हा कपडा ॲडजस्ट होतो, हा एक्स्ट्रा घ्यावाच लागतो, त्यासाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता यानंतर हे कटिंग आपण हे जे मार्किंग आहे ते कटिंग करून घेऊया. त्यानंतर कटोरीमध्ये किती माप वाढवायचं ते बघूया. बघा, आतला मुंडा कट करायचा, कारण समोरचा जो भाग असतो तो पाठीमागच्या भागापेक्षा मुंड्यामध्ये अर्धा इंचाने खोल असतो. त्यानंतर क्रॉसपट्टी कट करून घ्यायची. तर इथं बघा, मी समोरचं पॅटर्न पूर्ण कट करून घेतलं. ही क्रॉसपट्टी, कटोरी आणि फ्रंट साईड. तर यामध्ये आता फ्रंट जसा आहे तसाच तुम्ही पेपरवर ठेवायचा. यामध्ये कुठलेच माप आपण वाढवणार नाही, फक्त कटोरी आणि क्रॉसपट्टीमध्ये आपण माप वाढवणार आहोत. तर डायरेक्ट पेपरवर पण क्रॉसपट्टीचं माप वाढवता येतं, पण आज एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणून मी इथे जास्त काही पेपरवर माप वाढवली नाही. फक्त कटोरीचं आणि याचं क्रॉसपट्टीचं माप आपण एक्स्ट्रा वाढवणार. तर ते मी दुसऱ्या पेपरवर सांगते. तर बघा, ही कटोरी घ्यायची आणि ही दुसऱ्या पेपरवर ठेवून घ्यायची.
त्यानंतर ही कटोरी जशी आहे तशी आखून घ्यायची. तर इथं बघा पूर्ण मी कटोरी जशी आहे तशी आखून घेतली. आता ही कटोरी बाजूला ठेवायची आणि आता कटोरीमध्ये किती मापं वाढवायची ते लक्षात घ्या. तर इथे बघा या बाजूने 1.25 इंच माप आपल्याला वाढवायचं आणि ही जी लाईन आहे ती एकदम बरोबर आली पाहिजे, अशी खालीवर व्हायला नको. तर इथून घेतलं मी 1.25 इंच. त्यानंतर या बाजूने पण आपण घ्यायचं 1.25 इंच. हे बघा या बाजूने पण 1.25 इंच माप घेतलं. त्यानंतर इथे आपण शिलाई मार्जिंगसाठी अगोदरच जी हुक बटन पट्टीसाठी एक्स्ट्रा कपडा आपण अगोदर घेतलेला होता. तर इथे आता कुठलंच माप वाढवायचं नाही, हे डायरेक्ट इथे गळ्याला जॉईन करायचं. त्यानंतर या वरच्या बाजूनी जो गळ्याची बाजू आहे इथं तुम्हाला 2 लाईन वाढवायचं आहे. हे बघा 2 लाईन वाढवायचं, कारण हा कपडा आपला एवढा शिवण्यात शिलाई मार्जिंगसाठी इथे वाढवा घ्यावा लागेल. त्यानंतर कटोरीला व्यवस्थित हा जो पॉईंट आहे इथं गोल आकारमध्ये जोडून घ्यायचं. तर तो डायरेक्ट असा नाही जोडता आला तर ही जी कच्ची कटोरी आहे ती अशी या पॅटर्नवरती ठेवून घ्या. हे बघा इथपर्यंत आणि मग व्यवस्थित आकार द्या, म्हणजे तुमचा आकार चुकणार नाही कटोरीचा. हे बघा ठीक आहे, असा आकार देऊन घेतला म्हणजे आकार चुकणार नाही. आणि त्यानंतर इथं हा पॉईंट इथे लाईननी जॉईन करून घ्यायचा. तर बघा एकदम परफेक्ट आकार आला इथे, सेम आहे तसा. त्यानंतर काय करायचं, ही पूर्ण जी खालची बाजू आहे ती मोजून घ्या सरळ टेप ठेवून. तर किती येते बघा, तर इथे 9.5 इंच आलेली आहे. तर त्याचा हाफ करायचा, टेपला असं फोल्ड करायचं आणि त्याचा मध्य काढायचा. हे बघा एकदम सोपी पद्धत आहे कटोरीची, यामध्ये कुठेच काही बिघडत नाही या मापामध्ये. तर इथे मध्य काढल्यानंतर इथे खालच्या बाजूने आपण वाढवणार 1.5 इंच. ठीक आहे, इथं आपण 1.25 इंच वाढवलं आणि खालच्या बाजूने आपण वाढवणार 1.5 इंच. त्यानंतर हे तिरक्या लाईन आपण जोडून घ्यायच्या. हे बघा हा जो पॉईंट आहे तो तिरकी टिप मारून किंवा मग तिरकी लाईन मारून आपण हे पॉईंट जोडून घ्यायचे. हे बघा इथे पूर्ण परफेक्ट कटोरी तयार आहे. तर सेम अशीच कटोरी आली पाहिजे, जास्त उभी पण यायला नको आणि जास्त चपटी पण यायला नको. ही कटोरी एकदम परफेक्ट बसते. आता या ब्लाऊजचा मी शिलाईचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला, तो सुद्धा तुम्ही बघा. कटोरीचा टक्स किती घेतो किंवा मग शिलाई कशी करायची, तर त्याचा पण लवकरच व्हिडिओ येईल. तर इथं बघा आता पूर्ण कटोरीचे मापं वाढवून झाले. इथं मी तुम्हाला मापं लिहून दाखवते, म्हणजे तुमच्या काही शंका असतील तर त्या क्लिअर होतील. तर इथं आपण घेतलं 1.25 इंच, या साईडने आपण घेतलं 1.25 इंच. ठीक आहे, इथं आपण माप घेतलं 1.5 इंच. हा आपण मध्य काढला. 6ची कटोरी होती ही, जी कटोरी होती 6ची. आपण 36 साईजचं ब्लाऊज काढतोय, माप काढतोय. इथे आपण अगोदर 1/2 इंच वाढवलं म्हणून इथे काहीच नाही घेतलं आणि इथे आपण 2 लाईन वाढवलेलं आहे. एवढेच माप कटोरीमध्ये तुम्हाला वाढवायचे आहेत. फक्त कटोरीमध्ये मापं वाढवताना एक काळजी घ्यायची. तर जसं की बघा आता ही लाईन सरळ या दिशेला आली, ही जशी ही लाईन आहे तशीच आपण पुढे घेतली. तर बऱ्याच ताईंचा काय प्रॉब्लेम होतो, माझ्याकडे पण ज्या मुली क्लासला येतात त्यांच्याकडून काय होतं, जर इकडे 1/2 इंच वाढवायचं 1.25 इंच वाढवायचं सांगितलं तर त्या इथेच कुठेतरी पॉईंट काढून घेता, मग ते 2 लाईनचं किंवा 1/2 इंचाचा फरक पडतो. तर असं न करता ही जी कटोरी आहे आपण क्रॉसपट्टीचा कसा शेप दिला होता तशा पद्धतीने इथे शेप आला पाहिजे. तर ही जी कटोरी आहे इथं जे माप वाढवायचं आहे तुम्ही त्याच दिशेने हे माप वाढवा, असं सरळ किंवा आडवं वाढवू नका. फक्त कटोरीमध्ये ह्या 2-3 गोष्टी आहेत त्याचं व्यवस्थित मेजरमेंट घ्या. त्यानंतर आता हे कटोरीचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे. आपण ही कटोरी कट करून घेऊया. हे बघा पूर्ण कटोरी आपण कट करून घेतली. त्यानंतर आता इथे दाखवते मी टक्स किती घ्यायचा आहे. तर ही जी कटोरी आहे ही दोन्ही टोक जोडून घ्यायचे. हे बघा असे
हे दोन्ही टोक जोडल्यानंतर इथे खालच्या बाजूने आडवं माप टाकायचं. इथे खालच्या बाजूने आडवं माप टाकलं 1.5 इंच आणि इकडे तुम्हाला घ्यायचं आहे 3 इंच. हे बघा 3 इंचावर लाईन आखून घ्यायची. कपड्यावर असेल तर आपण इथे टिप टाकून घ्यायची. मी फक्त इथे टक्स किती घ्यायचा हे समजावून सांगते. तर इथे बघा ही अशी शिवून आपली कटोरी तयार होते. हे बघा एकदम परफेक्ट टक्स बसतो. हा खालचा जो कपडा आहे तो एकदम सरळ होतो बघा आणि हा आपला कटोरीचा पॅटर्न तयार होतो. तर एकदम परफेक्ट कटोरी ही बसते पण आणि या कटोरीमध्ये कुठे काही प्रॉब्लेम पण येत नाही. इथे पण चपटे वगैरे घोळ वगैरे येत नाही. हे बघा बघू शकता तुम्ही एकदम छान आणि गोल आकारमध्ये ही कटोरी तयार होते. तर अशी कटोरी बनवता आली पाहिजे कुठल्याही साईजची. तर आपण प्रत्येक साईज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे माप तुमच्या लक्षात आलं असेल. तर बघा स्टिचिंगमध्ये परत एकदा हा टक्स मी शिवून दाखवणार आहे. आज फक्त मी तुम्हाला दाखवलं की टक्स किती घ्यायचा. तर आता क्रॉसपट्टीमध्ये माप किती वाढवायचं ते बघूया. तर इथे बघा मी एक पेपर घेतला आहे. आता यावर आपण क्रॉसपट्टीचं माप वाढवूया. तर बघा खालच्या बाजूने आपण 1.25 इंच माप इथे वाढवणार आहोत ते शिलाई मार्जिंगसाठी. हे बघा बरोबर 1.25 इंच माप इथे आहे. तर एवढं माप आपण खालच्या बाजूने वाढवणार आणि वरती आहे तसा आकार देऊन घ्यायचा. पाऊण इंच माप इथे का बरं वाढवलं मी, कारण या बाजूने अर्धा इंच आणि या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिंगमध्ये जाईल. तर असं सुरुवातीला आपण 1 इंच वाढवा घेतलेलंच आहे, पण पाऊण इंच इथे घेतलं म्हणजे व्यवस्थित क्रॉसपट्टी जॉईन करता येते आणि कपडा कमी जास्त होत नाही. त्यासाठी इथे मी पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर ही क्रॉसपट्टी आता आहे तशी कट करून घ्यायची. तर हे बघा ही क्रॉसपट्टीचं माप त्यानंतर आहे तशी मी कट करून घेते. तर इथं बघा ही क्रॉसपट्टी मी कट करून घेतली. आता पाठीमागच्या गळ्याला आकार देऊन घेऊया. तर पाठीमागच्या गळ्याची उंची होती 10 इंच. हे बघा आपण खूण करून घेतलेली आहे. हे बघा तर इथे तुम्ही डिझाईनचा किंवा पानगळा मटका गळा कुठलाही आकार देऊ शकता. तर बॉक्स बनवून घेते. ठीक आहे. तर मी इथे सुरुवातीला गोलच आकार देते. तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता. हे बघा पाठीमागच्या गळ्याला आकार देऊन हा गळा कट करून घ्यायचा. हे बघा आता पाठीमागच्या गळ्याची आणि समोरची संपूर्ण कटिंग झाली. आता बाही कटिंग बघूया. तर 36 साईजला बाही कशी कट करायची. हे बघा समोरचं आणि पाठीमागचं मार्किंग कटिंग झालेलं आहे. आता बाही कटिंग करून घेऊया. तर बाही कटिंग करण्यासाठी मी इथे पेपर घेतला आहे बघा आणि पेपरला मी डबल करून घेतलं आणि जी बंद बाजू आहे त्या बाजूने मी उंची टाकणार, जी ओपन बाजू आहे त्या बाजूने मी कॅप हाईट टाकणार. तर आता बाहीची पूर्ण उंची किती आहे 5 इंच आणि फिटिंग आहे 6.5 इंच. तर मग उंची घेताना बघा अशा पद्धतीने टेप टाकायचा. उंची आपण घेतली 5 इंच आणि शिलाई मार्जिंगसाठी एक्स्ट्रा 1 इंच म्हणजे टोटल माप इथे 6 इंच. आणि इथे घडी घेणार मी इथे 9.5ची. तर इथे बघा थोडासा 1 इंच पेपर कमी आहे, तर आपण ते कपड्यावर वाढवून घेऊ शकतो. तर मी इथे 9.5 इंच घेते. समजा इथे 1 इंच आपल्याला कपड्यावर वाढवून घ्यायचं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर हा बॉक्स बनवून घ्या. इथे मी 9.5ची घडी घेतली, एवढं फक्त लक्षात असू द्या. त्यानंतर समोरच्या बाजूने जी ओपन बाजू आहे तिथे आपल्याला समोर कॅप हाईट टाकायची आहे 2.5 इंच.
त्यानंतर आपण शिलाई मार्जिंगमध्ये 2-2 इंच वाढवलं होतं बघा, छाती घेरमध्ये आणि कंबर घेरमध्ये. तर बाही फिटिंगमध्ये पण तुम्हाला शिलाई मार्जिंग 2 इंचच ठेवायचं. तर 1 इंच आपण इथे जॉईन लावणार, तर इथे 2 इंचावर खूण करायची. हे बघा, म्हणजे इथपर्यंत माप आपलं 2 इंच आलं. ठीक आहे. त्यानंतर इथून 2 इंच माप घ्यायचं आणि इथून बाहीला आकार द्यायला सुरुवात करायचं. तर बाहीला आकार देण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा, आता इथे तुम्हाला हे कमी वाटत असेल, पण इथे जॉईन दिल्यानंतर ते एकदम बरोबर दिसेल. हे बघा, ठीक आहे. बाहीला आकार दिल्यानंतर मासोळीचा आकार कसा द्यायचा बघा. हे जे दोन्ही पॉईंट आहे, इकडून 2 इंच आणि इकडून 2 इंच, त्याचा मध्य काढायचा. हे बघा, तिरका टेप ठेवायचा आणि याचा मध्य काढायचा आणि त्यानंतर आतल्या बाजूने इथे अर्धा इंचावर खूण करायची आणि मग मासोळीचा आकार द्यायचा. तर मध्य कशाचा काढला बघा, एकूण 2 इंच आणि इकडून 2 इंच आपण फिटिंगसाठी घेतलेलं 2 इंच आणि आकार देण्यासाठी घेतलेलं 2 इंच, असं मिळून हे माप जे मधलं माप येतं त्याचा आपण मध्य काढलेला आहे. त्यानंतर इथे मासोळीचा आकार देऊन घ्यायचा. हे बघा, इथपर्यंत सेम असाच आकार आला पाहिजे. त्यानंतर काय करायचं, फिटिंगचं जे माप आहे ते इथे टाकून घ्यायचं. तर बघा, फिटिंग आहे 6.5 इंच आणि त्यापुढे शिलाई मार्जिंगसाठी 2 इंच, जेवढं माप आपण वरती घेतलं तेवढंच खाली घ्यायचं. तर इथं शिलाई मार्जिंगचं 2 इंच. तर एक फिटिंगची लाईन मी इथे आखून दाखवते. हे बघा, आणि इकडे तिरकी जी लाईन आहे फिटिंगची ती आहे. तर इथपर्यंत बाहीचं आपलं मेजरमेंट झालेलं आहे. तर इथं तुम्हाला परत एकदा समजून सांगते, जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपण उंची टाकली, जी समोरची ओपन बाजू आहे त्या बाजूने आपण कॅफ हाईट टाकली. त्यानंतर इथून 2 इंच मी घेतलं, त्यानंतर शिलाई मार्जिंग 2 इंच घेतलं, आडवी लाईन आखून घेतली. त्यानंतर बाहीचा आकार देऊन घेतला आणि आकार दिल्याच्या नंतर हे जे दोन्ही पॉईंट आहे याचं मधलं माप मोजलं आणि त्याचा मध्य काढला. मध्य काढल्याच्या नंतर आतल्या बाजूने अर्धा इंचावर खूण केली आणि मग हा नंतर मी मासोळीचा आकार दिला. त्यानंतर बाहीची फिटिंग तुमच्या ब्लाऊजवर जेवढी असेल तेवढी घ्यायची आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिंग घ्यायची. इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता मी बाहीची कटिंग करून घेते. मी बाहीची कटिंग करून घेतली. त्यानंतर या मध्यावर कट करून घ्यायचं आणि हा जो मासोळीचा आकार आहे हा दोन्ही बाजूने कट करायचा नाही, बाहीला ओपन करायचं आणि फक्त एकाच बाजूने तुम्हाला ही मासोळीचा आकार कट करायचा आहे. कारण हा जो खोल भाग असतो तो आपण फ्रंट बाजूला म्हणजे समोरच्या बाजूला जोडला जातो, त्यासाठी एकाच साईडने हे कट करायचं असतं. जसं आपण समोरचा मोंडा अर्धा इंचाने खोलून घेतला तसंच समोरची जी बाही जॉईन करायची आहे तिला आपण मागच्या बाजूपेक्षा अर्धा इंचाने खोलून घेत असतो. तर मी इथे तुम्हाला दाखवते, ही फ्रंट साईड आणि ही बॅक साईड. तर जोडताना इथून आपण हा जो कट मारला इथून बाही जॉईन करायला सुरुवात करतो, ही समोरची आणि ही पाठीमागची बाजू. तर इथे बघा, पूर्ण ब्लाऊजची आपली 36 साईज पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. तर यामध्ये तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही विचारू शकता आणि लाईव्ह क्लासला पण जॉईन करू शकता. तर इथे बघा, ही 36 साईजची पूर्ण कटिंग झालेली आहे. स्टिचिंग पण आपण लवकरच व्हिडिओ येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील किंवा एखादा माप समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. त्यासोबतच आणखी कुठल्या मापाची कटिंग तुम्हाला बघायची असेल, कटोरी किंवा प्रिन्सेस कट वगैरे कुठल्याही ब्लाऊजची तुम्हाला कटिंग बघायची असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, कारण या चॅनलवरती सुद्धा माझा शिवण क्लास लवकरच सुरू होईल. कारण तुम्ही माझ्या अगोदरच्या चॅनलला खूप छान सपोर्ट केला, सगळ्यांचं मनापासून थँक्यू, आभार. तर या चॅनलला पण तसाच सपोर्ट करा आणि यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असेल तर नक्की शेअर करा कमेंटद्वारे. आणि तुम्हाला अजून कुठल्या साईजची, समजा 28 ते 50 साईजपर्यंत कुठलाही कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच शिकणार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये या
हे पॅटर्न ठेवून आणि कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग आपण शिकूया. तर त्यामध्ये परफेक्ट स्टिचिंग कशी करायची किंवा टक्स किती घ्यायचा, कटोरी जोडताना जर कमी जास्त झालं, आता इथे बघा इथे एक दाखवून देते मी. बऱ्याच ताईंना काय प्रॉब्लेम येतो हे बघा. आता आपण हे जे कटोरीचं माप वाढवलेलं आहे हे बघा. आता हे जे कटोरीचं माप वाढवलेलं आहे खालच्या बाजूने इथे कमी जास्त होतं, पण हे कटोरी जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हाच हे माप कमी जास्त दिसतं. जेव्हा आपण ही कटोरी जॉईन करतो तेव्हा हे माप कमी जास्त होत नाही. त्यासाठी काय ट्रिक यूज करायची आणि परफेक्ट कटोरी जॉईन कशी करायची हे बघण्यासाठी तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका. कारण हा बऱ्याच ताईंचा प्रॉब्लेम असतो. कुठलाही व्हिडिओ बघा, कारण बऱ्याच ताईंचा प्रॉब्लेम असतो की ताई ही जी कटिंग आहे कटोरी जोडताना हा कपडा कमी जास्त होतो, तर काय करायचं, तर ते आपण स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू. तर हा एक पार्ट झाला. दुसऱ्या पार्टमध्ये आपण स्टिचिंगचा व्हिडिओ बघू, तेव्हा मी याच्या ट्रिक नक्की सांगेल. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.